आतापर्यंतची कामं सगळी वेळेच्या आत झाल्या आणि उद्या आपल्या लीगचं पहिला दिवस आहे. बरोबर सकाळी 11 वाजता पहिला बॉल पडणार आहे आणि उद्या कसली गडबड व्हायला नको म्हणून कनी पिच आम्ही आत्ता करालोय. पहिला तर जेवढी डबरं होती कनी ते पहिला मोजून घेतलो, त्यानंतर माती टाकून त्यावर पाणी मारलो आणि त्यावर एकदा रोलर फिरवून कनी आता पुरतं एवढंच बास म्हटलं. दुसऱ्या दिवशी सगळ्यात पहिला तर पिचवर पाणी मारून घेतलो, त्यावर रोलर फिरवून कनी दगड कचरा सगळं बाहेर काढलो आणि शेवट एकदा रोलर फिरवून कनी बास म्हटलो. आम्ही इकडे पिच करूच तर इकडे लगेच साऊंड पण जोडून घेतली आणि त्यावर आम्ही इकडे लगेच सगळं नियोजन लावूनच ठेवलो. फाइनली ऑल वर्क इज कम्प्लीटेड. अब बस नारियल फोड़ के टूर्नामेंट को शुरू करना है. प्लास्टिक बॉल क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष श्री राहुल दादा सावळेकर व टीमच्या स्पॉन्सरच्या हस्ते उद्घाटन करून मॅचला सुरुवात केलो. आमची मॅच चौथी होती त्यामुळे आम्ही सगळेजण आवरून आलो. समोरच्या टीमच्या कॅप्टननी टॉस जिंकून पहिला बॅटिंग करायचा निर्णय घेतली. चालू झालं काय आज फायनल होती. आम्ही पहिला बॉलिंग करताना समोरच्या टीमने आम्हाला 5 ओव्हरला 54 धावा मारले और 55 रन चेस करके ये मॅच अपने नाम बना ली. आता पहिल्या दिवशीचं माझ्याकडे काही शूट नव्हतं त्यामुळे पहिल्या दिवशीचं सगळ्या टीमांचा रिझल्ट ऐकून घ्या. ह्या लीगला आम्ही 2 ग्रुप खेळतो. ग्रुप ए मध्ये 4 टीम आणि ग्रुप बी मध्ये 4 टीमा. पहिल्या दिवशी ग्रुप ए मधल्या सगळ्यांच्या 2-2 मॅच झाली. त्यात केटीएम स्पोर्ट्स 2 मधल्या 2 मॅच जिंकली तर एसके चिकन 2 मधल्या 2 मॅच हरली. आता उरलेल्या 2 टीमा एक जीपी स्पोर्ट्स आणि एक एसपी स्पोर्ट्स. जीपी स्पोर्ट्स आणि एसपी स्पोर्ट्स दोघांनी 2-2 मॅच खेळून त्यातली एक मॅच जिंकली. आता ह्या ग्रुप मधला विषय झाला. आता ग्रुप बी मधल्या पण सगळ्यांच्या 2-2 मॅच झाली. त्यात ड्रीस स्पोर्ट्स 2 मधल्या 2 मॅच जिंकली म्हणजे आम्ही, तर न्यू एक्स स्पोर्ट्स 2 मधल्या 2 मॅच हरली. आता उरलेल्या 2 टीमा ओल्ड मुंबई आणि काम्या स्पोर्ट्स. ओल्ड मुंबई आणि काम्या स्पोर्ट्स ही पण 2-2 मॅच खेळून त्यातली एक मॅच जिंकली. आता आजच्या पुरतं एवढं बास. आता सगळा कार्यक्रम हा उद्या असणार आहे आणि फायनल पण उद्याच होणार आहे. आता ह्या टीमा मधल्या कुठल्या 4 टीमा सेमीफायनल साठी क्वालिफाय करणार का नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि त्या 4 मधल्या फायनलला कोण जाणार आणि फायनल कोण जिंकणार हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ साठी तुमच्या भावाला फॉलो करा.